नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम तुमच्यासमोर पुन्हा एकदा मी जी पोस्ट ऑफिसमध्ये जी वॅकन्सी आली इंडियन पोस्ट ऑफिस याची वॅकन्सीसाठी तुम्हाला जी ग्रामीण डाक सेवा आहे त्याच्याबद्दल जे जाहिरात आले GDS हे तुम्हाला मी आता सांगणार आहे। मित्रांनो, अशा वॅकन्सीज फार कमी प्रमाणात येतात, म्हणजे वर्षातून, आणि जर आल्या तर याच्यामध्ये रिटन टेस्ट नसते। तुमच्या 10वीची जी क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे म्हणजे तुमचे पर्सेंटेज आहे त्याच्यावरती ही तुम्हाला रिक्रुटमेंट होते। आणि ही सुवर्ण संधी असते की शैक्षणिक पात्रता माझी कमी असेल तर मी अशा प्रकारची नोकरी करण्यासाठी जर मला त्यांचे ज्या अटी आहेत त्यांच्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादामध्ये बसत असेल तर ग्रामीण भागामध्ये जे पोस्ट ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मिळण्यासाठी ही खास सवलत आहे। तुम्हाला माहिती असेल की सध्या पोस्टल पेमेंट बँक, पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट अशा भरती पण येत असतात। जेव्हा तुम्ही आतमध्ये जाण्याचा एक मार्ग शोधता तेव्हा इंटरनल डिपार्टमेंटल प्रमोशनमध्ये तुम्ही बसू शकता, म्हणजे तुम्ही लगेच क्लरिकलला आणि पुढेच्या पोस्टला तुम्ही जाऊ शकता। ती वॅकन्सी जी आहे त्या वॅकन्सीचा तपशील आपण बघूया। ही वॅकन्सी आलेली आहे पोस्ट म्हणजे नेम जे आहेत त्याच्यामध्ये GDS ग्रामीण बँक डाक सेवक, त्याच्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर ही जी वॅकन्सी आहे ही असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या टाईपच्या वॅकन्सीज आहेत। म्हणजे ह्या वॅकन्सीचा जे अर्थ तुम्ही बघितलं तर तुम्ही जसं पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही जसं पोस्ट ऑफिसमध्ये मोस्टली जे आपल्याकडे पत्र जे सेवा देतात, जे पोस्ट ऑफिसमधून आपलं लेटर आपल्या घरी पोहोचवतात, तर त्या टाईपचे हे जॉब्स आहेत। आणि या वॅकन्सीसाठी पोस्ट किती आहे बघा, टोटल जर वॅकन्सी बघाल तर 28,740 म्हणजे जवळजवळ 29,000च्या आसपास वॅकन्सी। पण महाराष्ट्रामध्ये 3,500 पेक्षा जास्त वॅकन्सी आहेत। म्हणजे महाराष्ट्राचे जे ग्रामीण भाग आहेत तिथे हे पोस्ट सेवासाठी ह्या ज्या वॅकन्सीज आहेत, म्हणजे तुम्हाला मी जे सांगितले मगाशी पोस्ट, ह्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी ह्या वॅकन्सीज आहेत। तर तुम्ही ह्याच्यामध्ये फॉर्म भरत असताना तर क्रायटेरिया काय लागेल बघा, ही स्टार्ट झाली आहे 31 जानेवारी, म्हणजे आता येणाऱ्या 31 जानेवारीला ही स्टार्ट होणार आहे आणि 14 फेब्रुवारीला हिची लास्ट डेट आहे, म्हणजे ही वॅकन्सीचं। ओके, आता या वॅकन्सीमध्ये तुम्ही जर बघितलं एज लिमिट काय तर 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे एज लिमिट सुद्धा ह्याच्यात जास्त आहे। ज्यांना वयोमर्यादा प्रॉब्लेम आहे, ज्यांना आता जॉब्स मिळाले नाही आहेत त्यांना ही जॉब मिळू शकतात। रिलॅक्सेशन 3 वर्ष OBCसाठी, 5 वर्ष SC/ST साठी आणि 10 वर्ष जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स दिलेले आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSC हा जो क्वालिफिकेशन आहे 10वी पास, हा क्रायटेरिया जर तुम्ही बघितला तर या क्रायटेरियाचे तुम्हाला बरेचसे विद्यार्थी म्हणजे तुम्हाला असे विद्यार्थी मिळतील की 10वी पास आहेत पण त्यांना जॉब मिळत नाही। आणि त्याच्यामधील मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स फ्रॉम एक्झामिनेशन बोर्ड, म्हणजे निदान 10वी पास विद्यार्थी यांना हवं आहे। आणि या 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। वयोमर्यादा पण ज्यांचं वय जास्त झालं आहे, ज्यांना आता गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। बरं, याच्यामध्ये तुम्हाला काही द्यायचं नाही, परीक्षा वगैरे नाही आहे। याच्यामध्ये कसं आहे बघा, एक तर तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे। आता महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी आहे, म्हणजे ती तुम्हाला येणारच। त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे किंवा सायकलिंग अँड ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड। आता कॉम्प्युटर नॉलेज म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे असं काही नाही आहे, बेसिक नॉलेज तुम्हाला असलं चालेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही शिकाल, पण तुम्हाला सायकलिंग आणि ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड म्हणजे तुम्ही स्वतः बघू शकता अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात दिलेल्या आहेत। हे बेसिक क्वालिफिकेशन्स आहेत। म्हणजे शैक्षणिक पात्रता तर 10वी पास आहे, तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे, सायकलिंग आलं पाहिजे आणि तुमचं तुम्ही स्वतः ते करू शकता। तुम्ही जाऊ शकता एका भागातून दुसऱ्या भागामध्ये, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये तुम्ही डिलिव्हरी करू शकता। हे तुम्हाला त्याच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसमध्ये वॅकन्सी हव्या आहेत। आता इथे सॅलरी ब्रांच पोस्ट मास्टर किंवा ह्या ज्या सॅलरी असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर साधारण 12,000 ते सॅलरी आहे तुमची, म्हणजे ह्याच्याप्रमाणे बेसिकप्रमाणे। डाक सेवाला पर मंथ सॅलरी आहे, म्हणजे यांची सॅलरी ही गव्हर्नमेंट गाईडलाईन्सप्रमाणे, म्हणजे तुम्हाला नक्कीच सॅलरी तुम्ही बघा की तुम्हाला 25,000च्या आसपास सॅलरी तर मिळणारच आहे, 25 ते 30 मध्ये। तर तुम्ही ही सॅलरीसाठी तुम्ही प्रिपरेशन करायचं, तुम्हाला म्हणजे फॉर्म भरायचं, फक्त एकच काम करायचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फीस बघा 100 रुपये फक्त दिलेली आहे, बाकीच्यांना नील आहे आणि पेमेंट मोड ऑनलाईन आहे। हे तुम्हाला ह्या वेबसाईट जी देईन मी तुम्हाला त्याच्यावर जाऊन तुम्ही करायचं आहे आणि 16 तारखेपर्यंत भरायचं आहे। मात्र फॉर्मची लास्ट डेट भरण्याची 14 तारीख आहे, फी भरण्याची लास्ट डेट 16 तारीख आहे। आता इथे तुम्ही बघा की याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, ऑटोमेटेड मेरिट लिस्ट बेस्ड ऑन 10 स्टँडर्ड मार्क्स विथ ॲक्युरसी अप टू 4 डेसिमल प्लेसेस। आता याच्यामध्ये कसं आहे की बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं। जसं तर मला समजा एखाद्याला 60% मिळालेले आहेत, पुढे 60% .834
45 म्हणजे हे जवळजवळ 60 ते 61 मध्ये आहेत, म्हणजे हे 4 डेसिमल प्लेसेसपर्यंत बघणार. म्हणजे कोणाला असं आहे की बाबा समजा मी 60% मला पण मिळालेले आहेत, दुसऱ्याला मिळाले आहेत, पण याला 8235 तर हा सिलेक्ट होईल, हा होणार नाही. कारण ह्याचे हे बघा की 8345 आणि 8235 म्हणजे ह्याचे जे मार्क्स आहेत ते समजा 60% तुम्हाला एकूण मार्क्स समजा 600 असतील आणि त्याच्यामध्ये 360 मार्क्स असतील तर 60% होतात. ओके, मग याला समजा 360 असेल, त्याला 361 असतील. अशा प्रकारे जस्ट एक्झाम्पल दिलं तुम्हाला, ते 1 मार्काचा फरक पडतो, पण तो तुमच्यापेक्षा हायर मेरिटला आहे. तर जेवढ्या वॅकन्सी जेवढे लोक अप्लाय करतील, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करणार तर जेवढी ॲप्लिकेशन येणार त्याच्यामध्ये तुमची टक्केवारी जे आहेत ते चेक करणार आणि त्याच्यामध्ये जर तुमची बरोबरी आली म्हणजे 60% आली, 70% आली, तर तुम्हाला 1 मार्क पण जास्त असेल तर तुमचं सिलेक्शन पाठच्याचं होणार नाही. तर तुम्ही 1 मार्काने पाठी असेल तर त्याचा होईल, तुमचं होणार नाही. या प्रकारे तुम्हाला काही करायचं तर फक्त फॉर्म भरण्याचीच तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं मेहनत घ्यायची, बाकी सगळं तुमच्या प्रोसिजरप्रमाणे होणार आहे. आणि नंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं सायकलिंगचं नॉलेज ते तुम्हाला येतं, मराठीचं नॉलेज हे चेक करणार, बस एवढंच आहे. म्हणजे इंटरव्ह्यू हा प्रकार नाही आहे, रिटर्न टेस्ट हा प्रकार नाही आहे. तर ही सोपी पद्धत आहे तुम्हाला आतमध्ये जाण्याची. तर हा जो तुम्हाला मी दिलेला आहे हा वेबसाईट होती इंडियन पोस्ट gds.online.gov.in. याच्यावरती जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता, ऑनलाईन फीज भरू शकता. मात्र 14 फेब्रुवारी लास्ट डेट फॉर्म भरायची आहे आणि 16 फेब्रुवारी लास्ट डेट ही ऑनलाईन फीज भरायची आहे. हे 2 लक्षात ठेवा. इथे परत एकदा सांगतो, रिटर्न टेस्ट नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे. तुमच्या 10वीच्या मार्कांच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. मात्र हा जॉब ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे ग्रामीण भागातली मुलं जास्त भरतील, पण तुम्ही तुमचं सिलेक्शन फक्त तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती होणार आहे. तर कोणी संकोच न करता 100 रुपये ऑनलाईन फीस आहे. आपण 100 रुपये रिचार्जसाठी, 200 रुपये रिचार्जसाठी मोबाईलसाठी भरतो. तर ऑनलाईन फॉर्म भरताना कुठेही संकोच करू नका की सिलेक्शन होणार की नाही. कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या, सिलेक्ट झालं आणि जॉब मिळाला तर सोनं पिवळं. तर तुम्ही याचा संधीचा लाभ घ्याल. आणि महाराष्ट्रामध्ये 3500 वॅकन्सी, 28,000मधून वॅकन्सी जर आल्या असेल तर नक्कीच या मुलांनी याचा लाभ घेतला पाहिजे, ही सर्वांना मी विनंती करेन. थँक्यू व्हेरी मच.